इस्रायल इराण युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक केंद्रावर हल्ले केले आहेत. 21 जूनच्या मध्यरात्री अमेरिकी लढाऊ विमानं आणि पाणबुड्यांनी इराणच्या नातांज, इस्फहान आणि फोर्डो या प्रमुख अण्वस्त्र प्रकल्पावर अमेरिकी हल्ले केले आहेत. या घटनेनंतर आता इराणनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्ही या हल्ल्यांना जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका इराणने अमेरिकेला दिली आहे. त्यामुळे इराण-इस्रायल संघर्षात तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते का अशी भीती निर्माण झाली. कारण रशिया आणि चीन या देशांनी नेहमीच अमेरिकेच्या विरोधात इराणला समर्थन दिले आहे. त्यामुळे रशिया या युद्धात भाग घेणार का हे बघावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने हल्ला केल्यानंतर आता इराणने रशियाकडे मदत मागितली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची हे रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहेत. तर चीनची इराणमध्ये मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे इराणकडून जवळपास 60% खनिज तेल चीनला मिळते. त्यामुळे चीन काय भूमिका घेऊ शकतं हे बघावं लागणार. तर दुसरीकडे इराणच्या संसदेने होर्मुझ खाडीची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. कारण जागतिक आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची 20% निर्यात या मार्गावरून होते. होर्मुझ जलमार्ग बंद झाला तर जागतिक अर्थव्यवस्था हादरणार आहे.